सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित करावे. राणे साहेब. नमस्कार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा मेळावा आहे आणि मेळावा मनसेनेचा असताना या मंचकावर माननीय राजसाहेब नाही आहे आणि म्हणून पहिली त्यांची आठवण करून खरं ते असायला पाहिजे होते. आज न येणाऱ्या ह्या 7 तारीखच्या आत इथे ना सिंधुदुर्गात येतील अशी अपेक्षा करतो मी. या मेळाव्यासाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय उदय सामंतजी, सन्माननीय नितीन सरदेसाईजी, सन्माननीय प्रकाश महाजनी, सन्माननीय संदीप देशपांडेजी, सन्माननीय अविनाश जाधव, सन्माननीय वैभव खेडेकरजी, सन्माननीय बाळ मानेजी, सन्माननीय गजानन राणेजी, सन्माननीय राजेश सावंत, सन्माननीय संदीप कुडतरकर, सन्माननीय राजेश आटले, या मंचकावर उपस्थित असलेले अन्य जिल्हाध्यक्ष पदाधिकारी, मनसेना, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले पत्रकार मित्र, मनसेनेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि तरुण मित्र, मी प्रथम माननीय राजजी ठाकरे यांचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. मी या ठिकाणी महाआघाडीचा उमेदवार जाहीर झालो आणि आज मनसेनेने माझ्यासाठी ही भव्य सभा आयोजित केली, त्याबद्दल माननीय राजसाहेब आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी अतिशय ऋणी आहे. आज योगायोग बघा, मनसेनेची इथे सभा आहे, बाजूला शिवसेना, उद्धव, उबाटा वगैरे म्हणत नाही, मी नाव डायरेक्ट घेतो. ते उबाटावर घेतलं उलटी आल्यासारखं वाटतं आणि म्हणून त्यांची सभा, पलीकडे आमची सभा दोन्ही बाजूला होती, ती संपून मी आलो आहे. बांधवांनो, राजजी किंवा मी या मंचावर बसले अनेक माझे सहकारी आहेत. माझा आणि मनसेनेचा आजचा संबंध नाही. इथले अनेक जण शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे आहेत आणि म्हणून त्यांचे माझे अगदी जिव्हाळ्याचे जवळचे संबंध आहे. आज ही सभा माझ्याबद्दल आयोजित केली आहे. सन्माननीय नितीन सरदेसाई यांचं भाषण झालं, उदय सामंत यांचं झालं, संदीप देशपांडेंचं अर्ध भाषण मी ऐकलं. पण या सर्वांच्या भाषणातून माझ्याबद्दल, माझ्या कार्याबद्दल त्यांनी माझं कौतुक केलं. मी अतिशय ऋणी आहे. त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीसाठी माझी उमेदवारी कशी योग्य आहे, मला मत म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी हे मत आहे, हेही त्यांनी सांगितलं. आपल्या सर्वांना माहिती आहे आणि राजसाहेबांनी या आघाडीमध्ये ते आघाडीला पाठिंबा दिला, समर्थन दिलं, ते मोदींचं काम आणि कार्य आणि कर्तृत्व पाहून आणि मग चांगल्याला चांगलं म्हणणं ही माणुसकी कोणामध्ये आहे. कधी पत्रकाराने विचारली तर मी राज ठाकरे यांच्यामध्ये आहे असंच सांगेन. का नेहमी माझी मुलाखत घेताना दोन्ही प्रश्न असतात, हा आवडतो का तो आवडतो.
आता जिथे आवडतच नाही तो प्रश्न का विचारतात मला कळत नाही. आणि म्हणून माननीय राज ठाकरेजींनी या आघाडीचं समर्थन केलं. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व काम, या देशाला ज्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 2014ला 11 नंबरवर हा देश होता भारत देश, या 9 वर्षानंतर भारत देश जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी 5व्या क्रमांक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.